कैसा हराया। आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। कैसा हराया, इथे बसतो हा शब्द, हा डायलॉग महाराष्ट्रामध्ये आम्हाला राग, मराठी माणसाला राग. आणि मराठी माणसाला का राग? कारण आपल्यामध्ये 4 तुकडे पडलेत, 5 तुकडे पडलेत मराठ्यांमध्येच. 5 पक्ष, मराठी तुटला गेलाय. या पक्षाला निवडून दिलं तर त्या पक्षाला 2 तुकडे होतात. या नेत्याला निवडून दिलं तर हा नेता या पक्षात जातो, कधी त्या पक्षात जातो. अरे आम्ही रखडतो ना रे, आम्ही काय करायचं? आमचे वांदे होतात ना कार्यकर्त्यांचे, तर आम्ही कोणाला सांगायचं आमचं दुःख? मी एक सांगेल, नेत्यांना जर तुम्हाला एकत्र येता येत नाही ना, तर आपण कार्यकर्त्यांनी एकत्र यायचं. आता मी बोलतो तुम्हाला, कार्यकर्त्यांनी एकत्र राहायचं, सगळ्या पक्षांमध्ये राहावं. आपण भांडू नका. भांडतोय ना तर हे मुमरा हरा कर देंगे, कैसे हराया हे डायलॉग मारणार, आपल्याला सुनवणार, आपल्यावर हॅवी होणार. आपल्या मराठी लोकांना कोण हरवू शकत नाही. इतिहासात पण आपली नावं आहेत ना. त्यांना गलतफहमी बसली आहे, पण असं जर आपण करत राहिलो ना, आपल्याला असे 10 तुकडे होत राहिले ना, तर आपल्यावर नक्कीच हॅवी होते. हॅवी होऊन नाही द्यायचं, लक्षात ठेवा. आणि नेता असा बना ना कोणीतरी की भाई तो सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन एक हिंदवी स्वराज्य बनवेल रे. आपले हिंदवी स्वराज्यांचे एवढे तुकडे गेलेत की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना माहितीच नाही कुठे जायचं. कोण जपणार रे आम्हाला? जपणार कोण? कन्फ्यूज झालो आम्ही. इथे जाऊ तिथे जाऊ, या नेत्यावर प्रेम केलं, या नेत्याला वोट दिला तर हा तिकडे जातोय, कधी हा इकडं जातोय. आम्ही कोणाला जपायचं, काय करायचं, काय कळत नाही. म्हणून हे असे चुतुरपुतुर जे छोटे मोठे आलेत ना पक्ष, ते हवेत उडतायत. हरा कर देंगे. भगवा आहे ना महाराष्ट्र, आणि तो भगवाच राहणार. हा शब्द आहे मराठ्याचा. मराठी मावळा आहे मी, समजलं ना? कधी नाही महाराष्ट्राचे तुकडे कधी होऊन देणार नाही. म्हणून तुमच्या लोकांची ताकद पाहिजे, मला साथ पाहिजे. तर मला साथ द्या अशीच. जय शिवराय. आणि एकीने राहायचं सगळ्या कार्यकर्ते. कुठच्याही पक्षासाठी काम करा, पण एकीनेच राहायचं आहे आपल्याला. कधी नाही भांडायचं. आपण एकीने राहणार ना, यांचा बापाची पण ताकद नाही आपलं काय वाकडं करायची. जय शिवराय. हर हर महादेव.